नमस्कार लाडक्या बहिणींनो, आज आपण पाहणार आहोत 25 एप्रिल 2026च्या ज्या अपडेट आल्या आहेत लाडकी बहीण योजनेबद्दलच्या त्या सगळ्या अपडेट आपण एक एक करून बघून घेऊया. ओके, आता खूप साऱ्या महिलांच्या मला व्हिडिओमध्ये कमेंट आलेले आहेत की मार्चचा हप्ता कधी येणार आणि पुढचे पैसे मिळणार आहेत का आम्हाला. ओके, तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी पूर्ण सत्य आणि स्पष्ट माहिती सांगणार आहे, अपडेट सगळे सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि अशाच डेली अपडेटसाठी माझ्या बडी नावाच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण मी रोज डेली अपडेट जी माहिती जी न्यूज आलेली आहे त्यांना रोज मी माझ्या चॅनलवर टाकत असतो. त्यामुळे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, आता जी पहिली अपडेट आहे लाडकी बहीण योजनेविषयी ती काय आलेली आहे, 30 एप्रिलपर्यंत KYC करणे अत्यावश्यक आहे असं सरकारने सांगितलेले आहे. सरकारने स्पष्ट सांगितले आहे की KYC करण्याची अंतिम तारीख 30 एप्रिल 2026 आहे. जर तुम्ही अजून KYC केली नसेल तर तुमचा 1500 रुपये हा हप्ता थांबू शकतो. ओके, म्हणजे पुढील येणारे हप्ते हे तुमचे थांबू शकतात. त्यामुळे लगेचच KYC पूर्ण करा, हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. ओके, आता जी दुसरी अपडेट आली आहे, ओके, दुसरी न्यूज अपडेट आलेली आहे ती आहे 14 लाख महिलांचा लाभ बंद होण्याच्या मार्गावर. ओके, तर बेसिकली सध्या राज्यात सुमारे 14 लाख महिलांनी KYC पूर्ण केलेलीच नाही आहे. त्यामुळे होणार काय, त्यांचा लाभ आता थांबण्याची शक्यता खूप जास्त आहे. म्हणजेच की वेळेत त्यांनी काम केले नाही, KYC कंप्लीट केली नाही तर त्यांचे आता पैसे थांबवले जातील. ओके, जी तिसरी अपडेट आहे ती आहे मार्च एप्रिल हप्त्याबाबत मोठी अपडेट आलेली आहे. आता अनेक महिलांना अजून मार्च महिन्याचा हप्ता मिळालेला नाही आहे, पण इथे एक चांगली बातमी आहे. काही रिपोर्टनुसार मार्च प्लस एप्रिल असे 2 महिन्याचे मिळून 3000 रुपये तुमच्या अकाउंटवर एकत्रित मिळू शकतात. ओके, म्हणजेच की एकदम तुम्हाला डबल फायदा होण्याची शक्यता आहे. ओके, आता जी चौथी अपडेट आलेली आहे ती आहे अपात्र महिलांवर मोठी कारवाई. ओके, आता जे अपात्र लाभार्थी आहेत त्यांच्यावर कारवाई होत आहे. सरकार आता खूप स्ट्रिक्ट झालेलं आहे. जे लोक या योजनेसाठी पात्र नाहीत त्यांना योजनेतून काढले जात आहे आणि त्यांचा लाभ कायमचा बंद केला जाईल. त्यामुळे चुकीची माहिती देणाऱ्यांवर सध्या ॲक्शन सुरू आहे. ओके, आता जी पाचवी अपडेट आहे ती आहे चूक सुधारण्यासाठी शेवटची संधी सरकारकडून देण्यात आलेली आहे. जर तुमच्या अर्जात काही चूक असेल तर ती सुधारण्यासाठी ही शेवटची संधी आहे. 30 एप्रिलनंतर तुम्हाला कोणतीही दुरुस्ती करता येणार नाही. ओके, जर KYC नाही केली तर पैसे तुमचे बंद होऊ शकतात. बँक आणि आधार लिंक तुमचं असणे आवश्यक आहे आणि स्टेटस रेग्युलरली तुम्ही चेक करत राहा. ओके, तुम्हाला मार्चचा हप्ता मिळाला का कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा. बहुतेक 90% महिलांना मिळालेलंच नाही आहे. ओके, आणि अशाच डेली अपडेटसाठी माझ्या बडी नावाच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. ओके, धन्यवाद.